तर आज मित्रांनो विषय असा आहे, आमचे शेख सर आज सेवानिवृत्त होत्यात, म्हणजे त्याला आपण मराठी भाषेत रिटायरमेंट म्हणतो. प्राथमिक शाळा दगडवाडी गुळवंत, त्यांनी 8 वर्षे अशी सेवा दिली दगडवाडीला. आणि सरांचे विद्यार्थी ते एकदम कधी त्यांना कोणताही प्रश्न विचारला तर ते उत्तर अचूक द्यायचे, म्हणजे त्यांचं शिक्षण पण चांगल्या दर्जाचं होतं. आता सांगायचा विषय असा आहे, आई बाप आहे ना माणसाला जन्म देतात, खाला घालतात, पण जे आयुष्य जे घडलं जातं ते गुरुपासून घडलं जातं. त्याच्याकरता गुरु हा बळकट पाहिजे. अहो, जर घरात आईबापांचे जर आपण म्हणलो तर ही शाळा निघाल्या नसत्या. आता विषय असा आहे मित्रांनो, सांगायचा विषय असा का आईबापापासून आपल्याला संस्कार मिळतात, पण जे काही शिक्षण भेटत होते अशा गुरूंपासून भेटत होते. तर त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवले. आणि सांगायचं तात्पर्य असं का प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. आता त्यांचं वय 58 वर्ष पूर्ण झालं, ते सेवानिवृत्त झाले. आणि हे बा काळापुढं आणि वेळेपुढं कोणाचं चालत नाही, पण असे सर आम्हाला फार भाग्यानं लाभले. आमच्या गावकऱ्यांना आनंद आहे या गोष्टीचा. आता ते सेवानिवृत्त झाले, थोडंसं दुःख पण वाटतं, आनंद पण वाटतं. का माहिती का, असे माणसं परत येतील का बुवा? आपण कोणाला नाव नाही ठेवतो, पण ते ज्या वेळेस इथं होते 8 वर्षापर्यंत, तर कोणतीही उणीव विद्यार्थ्यांमध्ये मला आढळली नाही. आता सांगायचा असा विषय आहे का, आपण म्हणतो का बा दुसरे ते वाईटच येतील असं नाही, पण तिने या दगडवाडी परिसरामध्ये बा सर्व आमचे लोक अडाणी, कोणी शिकलेलं नाही, पण त्यांचं कार्य त्यांनी एकदम चोखपणे पार पाडलं या बा दगडवाडीमध्ये. आणि विषय असा आपण म्हणतो ना, गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुरे देव महेश्वरा. ज्याचा गुरु चांगला असतो त्याचा शिष्य चांगला असतो. जसं थोडक्यात आपण जर शेतीमध्ये कोणतंही पीक घेतलं, त्याला जर खत चांगलं असलं तर त्या पिकाची वाढ चांगली होती. जे जे गुरु चांगले असतात त्याच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये पण वाढ चांगली होती, हे ध्यानात घ्या. आणि सर आम्हाला तुमची आठवण येत राहणार आहे, पण विषय असा आहे का आमचं वेळेपुढं काही चालत नाही, त्यांचं पण वेळेपुढं काही चालत नाही, आणि गाठीभेटी होत राहणार आहे. आणि या दगडवाडी परिसरामध्ये हे झाडं बिडं काहीच नव्हतं. म्हणजे आमच्या लोकांना ते कसं राहतं, असे पीक मास असल्यामुळे शेतात कामाला जातात, त्यांना एवढं नॉलेज नसल्यामुळं, पण ते सर्व उलीव या सरांनी त्या विद्यार्थ्यामध्ये टाकून दिली, भरून काढली. त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. राम राम.